नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। तर बघा, पुणे ग्रामीण ग्राउंडचा कट ऑफ हा लागलेला आहे। तर किती मार्काला लागलेला आहे आणि कोणत्या लेखीसाठी किती मार्कला क्वालिफाय झालेले आहेत, संपूर्ण कॅटेगरी वाईज आपण इथे बघणार आहोत। आणि महिला पुरुष खेळाडू वगैरे होमगार्ड सर्वांचाच कट ऑफ आपण आज बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा आणि बाकीच्या जिल्ह्यांचे जे बघत असतील त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, जेणेकरून तुमच्या सुद्धा जिल्ह्याचा कट ऑफ हा व्हिडिओवरून आपण एक अंदाज घेऊ शकतो। या कट ऑफवर एक अंदाज घेऊन आपण मुंबई सारख्या जिल्ह्यामध्ये ज्या मुलामुलींनी कमी मार्क येत असतील त्यांनी सुद्धा हा कट ऑफ बघा की नक्की किती मार्काला येथे कट ऑफ लागलेला आहे, किती जागा होत्या आणि तुमचं काय तिथं अंदाज येऊ शकतो तुम्हाला सुद्धा की तुम्हाला किती मार्क्स आहेत। म्हणजे या व्हिडिओमधून तुम्हाला कट ऑफ मधून तुम्हाला एक पॉझिटिव्ह काहीतरी घेऊन जायचं आहे आणि नक्कीच ते तुम्हाला इथून भेटेल। तर ते बघून घेऊया आपण नक्की पुणे ग्रामीणचं जे कट ऑफ आहे ते किती मार्काचा लागलेला आहे। तर बघा, पहिली कॅटेगरी आहे SC कॅटेगरी, त्याच्यामध्ये पुरुषांसाठी 32चा कट ऑफ लागलेला आहे आणि महिलांचा हा 25 मार्क्ससाठी कट ऑफ हा लागलेला आहे। पुढची कास्ट आहे ST पुरुषांसाठी 28 मार्क्सचा कट ऑफ आहे आणि महिलांसाठी 26 मार्क्सचा कट ऑफ हा लागलेला आहे। पुढची कास्ट बघा DTA मध्ये पुरुषांचा हा 35 वर कट ऑफ लागलेला आहे आणि येथे महिलांना जागा नाहीयेत, बाकी कुठल्याही घटकांसाठी जागा नाहीयेत, जसं की स्पोर्टमॅन झालं, प्रोजेक्ट अफेक्टेड, अर्थक्वेक अफेक्टेड वगैरे यांच्यासाठी जागा नाहीयेत। पुढची कास्ट बघूया NTB साठी पुरुषांमध्ये 32चा कट ऑफ आहे आणि महिलांचा हा 28 मार्क्सचा कट ऑफ हा लागलेला आहे। पुढची कास्ट बघा NTC मध्ये पुरुषांचा 34 मार्क्सचा कट ऑफ आहे आणि महिला उमेदवारांचा 26चा कट ऑफ हा लागलेला आहे। तसंच पुढे तुम्ही बघू शकताय बघा, NTD पुरुषांचा हा 32चा कट ऑफ लागलेला आहे आणि येथे महिला उमेदवारांना जागा नाहीयेत आणि तसंच पुढे इतर घटकांसाठी सुद्धा जागा नाहीयेत। पुढचा बघा, पुढचं कास्ट आहे SBC येथे पुरुष उमेदवारांचा कट ऑफ आहे 32 आणि महिला उमेदवारांना येथे इतर कुठल्याही घटकासाठी जागा नाहीयेत। पुढची कास्ट बघितली तर बघा OBC मध्ये पुरुषांना 25 मार्क्सचा कट ऑफ लागलेला आहे आणि महिलांना 26 मार्क्सचा कट ऑफ हा लागलेला आहे। तसंच बघा, पुढे स्पोर्टमॅनचा हा 28 मार्क्सचा आहे आणि प्रोजेक्ट अफेक्टेड यांचा 30 मार्क्सचा कट ऑफ हा लागलेला आहे। तसंच पुढे अर्थक्वेक अफेक्टेड, एक्स सर्व्हिसमॅन, पोलीस पाल्य वगैरे यांच्यासाठी या घटकांसाठी जागा नाहीयेत। होमगार्डचा हा 27चा कट ऑफ हा लागलेला आहे। तसंच पुढे बघा, पुढची कास्ट आहे ACBC मध्ये पुरुष उमेदवारांचा हा 26 मार्क्सचा कट ऑफ लागलेला आहे आणि महिला उमेदवारांचा 25 मार्क्सचा कट ऑफ हा लागलेला आहे, बाकी इतर घटकांसाठी जागा नाहीयेत। तसंच पुढे बघा, पुढची कास्ट आहे EWS चा पुरुष उमेदवारांचा 26 मार्क्सचा कट ऑफ लागलेला आहे आणि महिला उमेदवारांचा 31 मार्क्सचा कट ऑफ हा लागलेला आहे, बाकी घटकांसाठी येथे जागा नाहीयेत। तर पुढचे बघा, पुढे आहे ओपन प्रवर्ग, त्याच्यामध्ये पुरुष उमेदवारांचा 39 मार्क्सचा कट ऑफ लागलेला आहे आणि महिला उमेदवारांचा 37 मार्क्सचा कट ऑफ हा लागलेला आहे। स्पोर्टमॅन बघायला गेलं तर त्यांचा 30 मार्क्सचा कट ऑफ लागलेला आहे। प्रोजेक्ट अफेक्टेड 32 मार्क्स, तसंच पुढे एक्स सर्व्हिसमॅनचा 26 आणि होमगार्डचा 32 कट ऑफ हा लागलेला आहे। तर अशापैकी जो पुणे ग्रामीणचा जो काही कट ऑफ होता तो कास्ट वाईज येथे जाहीर झालेला आहे आणि ती सगळी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे। तर मग पुणे ग्रामीणला किती जागा, हा जो काही मेरिट लागलेला आहे, तर मग पुणे ग्रामीणला जागा तर किती होत्या, ही सगळी माहिती आपण आता बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, एवढे मेरिट लागण्यासाठी तर
ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर बघा इथे या ज्या जागा होत्या पुणे ग्रामीणसाठी त्या 69 इतक्या जागा पुणे ग्रामीणला होत्या. तर 69 जागेसाठी मेरिट जे आहे ते मित्रांनो खूप कमी पद्धतीने लागलेलं आहे. जर आपण जर विचार केला असता की 69 मार्कला 69 जागांना एवढं मेरिट जाईल तर नक्कीच हे आपल्याला वाटतं नसतं की एवढं मेरिट जाईल. तर तुम्ही बघू शकता ह्या भरतीमध्ये की मेरिट कोणत्या जिल्ह्याचं हाय जाईल आणि कोणत्याचं कमी जाईल हे सुद्धा सांगता येणार नाही. कारण बघा कमी जागा आहेत तर मेरिट खूप हाय जाईल असं वाटलं होतं, पण असं नाही. जागा कमी आहेत, मेरिट खूप टफ लेवल जाईल, पण मेरिट एवढं काही टफ गेलेलं नाहीये. तर बघा तुम्ही भरपूर मुलींचं जे महिलांचं मेरिट आहे ते 25 मार्क्स 26 मार्क्सला लागलेला आहे. फक्त ओपन आणि EWS वगळता बाकीचं 25-26 मार्कमध्ये जास्तीत जास्त 28च्या पुढे मेरिट गेलेलं नाहीये महिला उमेदवारांचं. आणि पुरुषांचं पण 30, 32, 34 जास्तीत जास्त 34 मार्क पर्यंत 35 मार्क्स पर्यंत आहे. ते म्हणजे DTA मध्ये आहे. पुढे कुणाचंच मेरिट नाहीये ओपन वगळता. आता ओपन मध्ये सुद्धा 39 मार्क्सचं मेरिट हे लागलेलं आहे. तर बऱ्यापैकी लागलेलं आहे. म्हणजेच एवढ्या कमी मार्क्स साठी टफ जाईल आपल्याला असं वाटलं नव्हतं, परंतु इथे एवढं काही टफ गेलेलं नाहीये. आता याचा एक बाकी जिल्ह्यांचं म्हटलं तर तुम्हाला जर 25 मार्क असतील महिलांसाठी तर बघा मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते की ज्यांना कमी मार्क्स आहेत त्यांनी सुद्धा लेखीची तयारी करायची आहे. आता ज्या महिलांना 25 मार्क्स आहेत तर तिथं फॉर्मची संख्या कमी असेल किंवा मुलींनी कमी मार्क घेतले असतील तर अशा कंडिशन होऊ शकते की आपल्याला मार्क कमी पडलेत म्हणून आपण निष्काळजीपणा करतो, पण शेवटी जर कमी मार्क पडून आपण लेखीला क्वालिफाय होऊन गेलो आणि त्यासाठी आपली लेखी जर चांगली नसेल तर मग तुम्हाला नंतर पश्चाताप होऊ शकतो. त्यासाठी ज्यांनी 25 प्लस मार्क्स असतील किंवा 25 मार्क्स असतील तर तुम्ही अभ्यासाची तयारी ठेवा, जेणेकरून तुम्हाला नंतर पश्चाताप करायची वेळ ही पडणार नाही. आणि मुलांना सुद्धा 32, 30, 34 हे मार्क्स असतील तरी सुद्धा अभ्यासाची तयारी ठेवा. कमी मार्क्स आलेत म्हणून निराश होऊ नका. कधी कुठलं मेरिट किती जाऊ शकतं हे सांगता येणार नाही. मुंबईला जागा सुद्धा चांगल्या बऱ्यापैकी वाढलेल्या आहेत. बाकी पुण्याच्या सुद्धा तुम्ही चांगल्या तयारीतच राहा. तुमचं ग्राउंड झाल्याबरोबर जेवढे मार्क येतील तेव्हा तुम्ही बघून तुमच्या अभ्यासाची तयारी चालू ठेवा. बाकी जिल्ह्यांचं सुद्धा मुंबई पुणे वगळता बाकी जेवढे जिल्ह्यांचे आता ग्राउंड झालेले आहेत, ज्यांचे आता ग्राउंड होऊन परीक्षासाठी ज्यांनी अभ्यासाची तयारी करत नाहीये की कमी मार्क्स आले आहेत म्हणून त्यांनी अभ्यासाची तयारी ठेवा. तर हा व्हिडिओ मधून किंवा या कट ऑफ मधून तुम्ही एक चांगला पॉझिटिव्ह घेणं म्हणजे जेवढं मार्क्स आले आहेत त्याला तुम्ही धरून तुम्ही तुमच्या अभ्यासाची तयारी ठेवा, जेणेकरून समजा कट ऑफ हा कमी गेला आणि तुम्ही म्हणाल की मला कमी मार्क्स आहेत आणि मग तुम्ही लेखीची तयारी करणार नाही, पण तुम्ही जर पुढे लेखीला क्वालिफाय झाले आणि नंतर तुमची अभ्यासाची तयारी नसेल तर मग मात्र तुम्ही लेखीमध्ये नक्कीच फेल होऊ शकता. मग नंतर तुम्हाला पश्चातापाची वेळ येणार आहे. तर त्यामुळे तसं होऊ देऊ नका. तुमचे 25 प्लस मार्क्स असतील तर तुम्ही लेखीला नक्कीच चांगली तयारी करा आणि तुमचं या वर्षी या भरतीमध्ये तुमचं वर्दीचं स्वप्न हे नक्कीच पूर्ण करा. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी मी खूप शुभेच्छा देते आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि नवीन माहितीसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करा. मी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व घटकांचं जे काही गुणपत्रक जाहीर होतं ते तुम्हाला तेथे त्या PDF तुम्हाला तेथे बघायला मिळतील. धन्यवाद.